नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक कामगारांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक सबस्टेशनवर वापरण्यात येणाऱ्या कंडक्टर, वायरचे ड्रम, मोबाईल फोन असा लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना परवा त्र्यंबकेश्वरच्या तळेगाव शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली आहे। सदर घटनेची माहिती तात्काळ डायल 112 क्रमांकाला मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, दुय्यम अधिकारी आणि गस्तावरील अंमलदार यांनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेऊन संशयितांचा शोध सुरू केला। शोध सुरू असताना तात्काळ सापळा रचून तब्बल 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। याबाबत अधिक माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी दिली। त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 26 तारखेला आम्ही एक दरोड्याचा गुन्हा आणि किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। हा दरोड्याचा गुन्हा जो आहे तो 25 आणि 26च्या इंटरव्हिनिंग नाईटमध्ये जो आहे तो दाखल झालेला आहे, घटना घडलेली आहे। बेसिकली याच्यामध्ये जे MSEBचं सबस्टेशन आहे, MSEDCLचं, तर त्या सबस्टेशनचं वेगवेगळ्या प्रकारचं जे कामकाज चालू होतं आणि त्या कामाच्या संदर्भातला जो सगळा मुद्देमाल होता, असा हा सगळा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल त्या ठिकाणी जे कामगार त्या ठिकाणी नेमलेले होते काम करण्यासाठी, अशा कामगाराच्या घराच्या आजूबाजूला जे सामान होतं, असं सामान त्या कामगारांना 2 कामगारांना किडनॅप करून आणि त्यांना या चाकू, त्याच्याबरोबर तलवार, कोयता आणि ही जी या ठिकाणी आपल्याला पिस्टल सदृश्य वस्तू दिसते, तर अशा प्रकारच्या ह्या वस्तूंनी पूर्ण धाक दाखवून त्यांना त्या ठिकाणचं त्यांचं जे ट्रॅक्टर आहे ते सगळं चोरून नेऊन आणि त्याच्यामधून सगळा माल जो आहे हा माल त्या ठिकाणी ते दरोडा करून घेऊन गेलेले होते। तर हा जो दरोडा करून घेऊन गेलेला जो माल आहे तो माल, त्याचबरोबर या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत, एकूण 11 आरोपी, आणखी एक आरोपी पकडणं बाकी आहे, 11 आरोपी, असे सगळे 11 आरोपी, त्याचबरोबर गुन्ह्यातला मुद्देमाल आणि त्याचे मोबाईल फोन्स, अशा सगळ्या प्रकारचं ह्या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। आणि विशेषतः हा जो गुन्हा आहे, हा गुन्हा ज्या ठिकाणी आपल्याकडे त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनपासून अंदाजे एक 10-15 किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी सबस्टेशनचं काम चालू होतं कुंभमेळ्याच्या अनुषंगानं, आणि त्याचं सामान जे होतं त्या ठिकाणी, म्हणून तात्काळ याच्यामध्ये आपल्याकडे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी आपल्याकडे 112ला कॉल केला। 112ला आपल्याकडे कॉल केल्यानंतर आपल्याकडे आपण वेगवेगळ्या ठिकाणावर 112च्या मोबाईल ज्या डिप्लॉय केलेल्या आहेत त्या सगळ्या मोबाईलनी तात्काळ या ठिकाणी दखल घेतली आणि ते दरोड्याचा कॉल आल्याबरोबर त्या ठिकाणी मोटारसायकल, त्याचबरोबर आपली जी 4 व्हीलर आहे, अशा प्रकारचे 6-7 कर्मचारी आपले तात्काळ रवाना झाले आणि त्या ठिकाणी आपल्याला गुन्हेगारांना जे आहे ते तात्काळ पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला पकडण्यामध्ये यश मिळालं। आणि अशा प्रकारची ही कामगिरी जी आहे ही नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार आणि विशेषतः जे आहेत ते 112 वाहनावरचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करून हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे। हा माल मी सांगितल्याप्रमाणे सबस्टेशन जे आहे ते इलेक्ट्रिक त्या ठिकाणी MSEBचं, तर त्या ठिकाणी हा माल होता। त्याच्यामध्ये वेगवेगळे कंडक्टर्स आहेत, वायर आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं म्हणजे त्याला जे वापरण्यासाठी येणारी, जी इलेक्ट्रिसिटीसाठी वापरण्यात येणारी जी काही सगळी त्याच्यातली इन्स्ट्रुमेंट्स आपण म्हणू शकतो, अशा प्रकारची सगळी ही काही ड्रम होते आणि त्याप्रमाणे हा सगळा मुद्देमाल आहे। या कारवाईत संशयितांकडून तब्बल 6,80,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय, तर उर्वरित मुद्देमाल व इतर आरोपींचा शोध त्र्यंबकेश्वर पोलीस घेत आहेत। सदरची कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, ग्रामीण उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार आणि डायल 112 प्रणाली अंतर्गत करण्यात आली आहे। घटनेचा पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस आणि त्र्यंबकेश्वर पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।